थेट फायनलमध्ये प्रवेश असेल. एका बाजूला साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र आणि त्यांच्या विपक्षात BVA चॅम्पियन्स. या दोन संघाच्या माध्यमातून ही लढत आपण जरूर बघतायत. कोण हकदार ठरेल किंग ट्रॉफीचा या नंतरच्या मॅच मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसात पतू बॅकर्स अंकुशमध्ये दत्ताली संघ एक बलाढ्य संघ म्हणून त्या संघाला सातत्यपूर्वक पाहिले गेले. या जुचंद्र परिसरामध्ये एक गबेकचा फॉर्मॅट पुढे येताना जरूर दिसले गेले. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना सुंदर फटका सजवला गेला आहे. शॉट कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव पहिल्या बॉलवरती जरूर कंप्लीट केली जाईल. संतोष मोठमोठे फटके संतोषच्या बॅटमधून आपण नेहमी पाहिलेत. परंतु दुसऱ्या बाजूला साने गुरुजी स्पोर्ट्स संघाचा हुकमाचा एक्का म्हणावा लागेल तो म्हणजे दर्पण म्हात्रे. जर लयमध्ये आला तर मोठमोठे फटके याही मॅचमध्ये दर्पणच्या माध्यमातून पाहायला मिळतील. 3 षटकांचा मॅच जरूर आपण बघतायत. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल ऑफ साइडला सुंदर फटका सजवला गेला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झालाय परंतु या वेळेला बॉल चालला मैदानाच्या बाहेर. 4 धावांकरिता नशिबाचा दर्पणच्या बॅटमधून चौकार. ते पा एक एक चुकी तुमच्या किंग ट्रॉफी पासून दूर तुम्हाला तुमच्या संघाला नेईल. चुका मात्र मैदानाच्या आतमध्ये नाही करायच्या आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. इंटू द गॅप मधून आता मात्र दर्शन आहेत. बॉलला अडवतील. थोडंसं फंबल होईल. तत्पूर्वी 2 धावा जरूर कंप्लीट केलेल्या आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि पहा चित्ताच्या चपळाईनं या ठिकाणी 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. प्रथमताच म्हणलं की ज्याप्रमाणे उल्लेख केला दर्पणचा की हुकमाचा एक्का आहे आणि त्याची जर बॅट चालली तर धावा अशा प्रकारे येताना दिसतील. 3 धावडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजेच 8च्या घरामध्ये 3 चेंडू फेकून झालेत. रायझिंग स्पोर्ट जुचंद्रचे भव्य दिव्य आयोजन आणि या NCA नायगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 10 संघ होते. त्याच 10 संघामधून पुढे 2 संघ येताना जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बोला तयार. पुन्हा एकदा सॉफ्ट हँड मनगटाचा पुरेपूर वापर करत असताना या बॉलला ढकलून देण्याचं काम फक्त आणि फक्त केलं गेलं. पुढे सरसवतायत ते म्हणजे क्षेत्ररक्षक आकाश आणि पाहता पाहता या बॉलवरती पुढे एकदा संतोषच्या बॅटमधून 1 धाव. सुरुवात तर संत आणि सावध पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9च्या घरामध्ये. दर्पण मात्र आहे स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. JB रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता पण व्यवस्थित बॅटच्या टप्प्यात आला नाही. त्याच कारणासह पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट ते खेळू शकले नाहीत. याही बॉलवरती एकच धाव प्राप्त केली जाईल. पहा या मैदानावरती स्विच इट किंवा रिव्हर्स फटका तुम्ही अटेम्प्ट करता तर मिडल ऑफ द बॅट जर बॉल झाला तर नक्कीच 6 धावांसाठी जाऊ शकतो. कारण की या मैदानावरती लेफ्टी बॅटरसाठी फार मोठी संधी असते. कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु प्ले अँड मिस डिड अँड स्पॉट सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 10 धावा. बिनबाद नाबाद जिंदाबाद. चांगली सुरुवात दर्पण आणि संतोष या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. फटकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला आपण प्रथम बॅटिंग करताना जरूर बघतायत. दर्पण म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला संतोष ही
सलामीची जोडी. गेल्या मॅच मध्ये प्रभावित कामगिरी राहिली होती ती म्हणजेच यश यांची जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक जरूर पाहायला मिळाला तो म्हणजे BBA चॅम्पियनच्या माध्यमातून. पण दुसऱ्या बाजूला जेबीचं देखील कौतुक करावं लागेल. 2 षटकामध्ये 19 धावा या डिफेंड कशा करायच्या आहेत हे पाहत असताना पहिल्या षटकात जेबीने त्या डावामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. या डावामध्ये 10 धावा खर्च केलेल्या आहेत. बॉल तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा सॉफ्ट हँड मनगटाचा पुरेपूर वापर करत असताना दर्पणाने आपण जरूर बघतायत. दर्पणला माहिती आहे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये क्रीजवरती जर राहिलो तर 3 षटकामध्ये 35+ जाण्याचा प्रयत्न नक्कीच राहील. कारण की दर्पणमध्ये ती क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, कुवत आहे आणि कित्येक वेळा दर्पणने ते षटकार या मैदानावरती किंवा इतर मैदानावरती देखील ठोकलेले आहेत. संतोष ऑन स्ट्राईक 11 धावा फटकावरती. संतोषच्या बॅट मधून जबरदस्त फटका पाहायला मिळतो. इन फील्ड क्लिअर करत असताना परंतु क्षेत्ररक्षक पोचले जात आहेत. बॉल उचलून फेकी करेपर्यंत या बॉलवरती जरूर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगला फटका जरूर होता परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर व्यवस्थित बॅटचा रडारमध्ये आला नाही आहे आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर चौकार जाऊ शकला नाही आहे. गुड फिल्डिंग म्हणावी लागेल. चांगला फील्ड त्या ठिकाणी केलं गेलं, बॅकअप मिळालं गेलं, फेकी झाली आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. संघाची धावसंख्या 2च्या माध्यमातून जाऊन पोहोचते 13 धावा. ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत आता मात्र जर पाहिलं तर त्याच्या डोक्याच्या वरून बॉल निघून चाललाय. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी देखील जर पाहिले तर 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. चांगली गुणवत्ता मित्र म्हणेन. चांगलं सेन्सिबल क्रिकेट साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र टीमच्या माध्यमातून खेळण्यात येते. नाणेफेकीचा कॉल जिंकून BBA चॅम्पियन संघाने जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. म्हणूनच साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघ सिंगल डबलला फोकस करतो. या डावामध्ये एक चौकार देखील येताना दिसतोय. धावसंख्या फटकावरती 15. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न थोडेसे बाहेर निघाले आणि पाहता पाहता सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय. चांगला टप्पा या ठिकाणी होता. अगदी जर पाहिलं तर समोरच्या इच्छेने जर हा बॉल खेळला असता तर कदाचित चौकार षटकार साईड स्क्रीनवरती गेला असता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. यावेळेला आलेला डॉट बॉल 4 चेंडू फेकून झाले. धावसंख्या 15. मुख्य व्यासपीठावरती आपण संपूर्ण अतिथी जरूर पाहू शकतायत. संतोष स्ट्रगल करतायत परंतु बॅटला मिड ऑफ द बॅटने फेकू शकत नाही. चेंडूला ऑन साईडला बॉल निघून जाईल. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. याही बॉलवरती 2 धावा. 5 सिंगल डबल जे क्रिकेटचं बेसिक आहे. अंडरआर्म क्रिकेट असो किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असो आणि नेहमीच त्याच सिंगल डबलच्या बेसिकवरती या ठिकाणी खेळत असताना फलंदाजी करत असताना कौतुक करावं लागेल साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र टीमचं. त्यांना माहिती आहे प्रत्येक बॉलवरती धावा येणं महत्वाची गोष्ट आहे. 17 धावा फटकावरती. या डावात मला वाटते संतोषच्या बॅटमधूनच बरेच धावा येताना जरूर दिसत आहेत परंतु संतोषने आतापर्यंत 2 डॉट खेळलेत. प्रत्येक बॉलवरती धावा येताना दिसत आहेत. म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं तर 11 बॉल फेकून झालेत. फक्त आणि फक्त 2च बॉल त्यामध्ये डॉटच्या स्वरूपात आपण पाहिलेले आहेत. शेवटचा अंतिम बॉल या नंबर 2च्या षटकातील आपटून टाकण्याचा प्रयत्न. हा बॉल वाईड राहील कारण की जर पाहिले तर भरपूर उंची गाठली होती या चेंडूने आणि 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. शेवटचा बॉल जर अशा रीतीने हाताळला गेला तर पंच कदाचित नो चेंडू देखील घोषित करू शकतायत. हे वॉन या ठिकाणी केलेलं आहे ते म्हणजेच गोलंदाज यश यांना. धावसंख्या जाऊन पोचते ते म्हणजेच 18 धावा. बॉल ऑन साईडला बॉल वडवले गेले. बॉल चालला डीप विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत विनीत. थोडंसं फंबल झालं. एकदा कंप्लीट केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालवला आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला परंतु जर पाहिलं गेलं तर 2 धावा कंप्लीट केलेला आहे शेवटच्या बॉलवरती आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20च्या घरामध्ये 10ची सरासरी गाठत असताना टीम साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र त्या संघाला आपण बघताय. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 20 धावा फटकावरती.
सर्वांचं पुढे एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. श्रद्धांजली चषक 2025 आपण जरूर बघतायत. भव्य दिव्य ओरम क्रिकेटचा हा थरार जुचंद्र नगरीमध्ये नागेश काका मैदान आपण जरूर बघतायत. अतिशय उत्तम दर्जाचं मैदान, क्रिकेटचं मैदान आपण 360 आता कमी प्रमाणात असे मैदान आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु कौतुक करावं लागेल नागेश काका मैदानाचं. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर चहू बाजूने तुम्ही खेळू शकतायत. मुंबई सारख्या परिसरात जाल तर अशा प्रकारचे मैदान कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु या जुचंद्र नगरीमधील हे सुंदर मैदान आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 20 धावा प्रोजेक्ट स्कोर जर पाहिले तर जाऊन पोहोचतोय, तर म्हणजे 30च्या घरामध्ये 30 धावा दाखवतोय, परंतु आता मात्र जर पाहिले तर शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं महत्वाचं राहील. शैलेश आहेत आता नंबर 3च्या षटकामध्ये पुढे येताना दिसतील. संतोषने आतापर्यंत जर पाहिलं तर वैयक्तिक 10 धावा बनवलेल्या आहेत. अवघ्या 8 चेंडूंमध्ये 10 धावा आणि दर्पणने कमीत कमी चेंडू खेळत असताना जर पाहिलं तर चांगली कामगिरी सज्ज केलेली आहे. 9 धावा. पहिला बॉल अगदी जर पाहिलं गेलं तर चॉप करण्याचा प्रयत्न होता, स्पर्धे विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू थोडासा वरतून निघून गेला, बॅट स्विंग थोडासा खालून राहिला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर हा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल तो डॉट हाताळला गेलाय. या षटकात धावा किती खर्च केल्या जातील शैलेच्या माध्यमातून पाहणं महत्वाचं. स्विच इट खेळलाय, परंतु तितकता चांगला प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. एकच धाव या ठिकाणी मिळताना दिसेल. दुसरी धावाचा प्रयत्न चालू आहे, एका फलंदाजा परतावा लागेल आणि येस इट इज गॉन. दर्पण मात्र एक मोठी विकेट मिळत असताना परतावा लागते डगआउटच्या दिशेने. पहिला धक्का टीम सानी गुरुजी स्पोर्ट जुचंद्र या संघाला. विकेट डाऊन. माध्यमातून 2 दिवस सलग ही क्रीडा स्पर्धा आपण पाहिली गेली. एक सुंदर क्वालिटी, स्वतःच्या नावाचा ब्रँड आज आपण जरूर बघतायत. हिमालय पाटील संघाची धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा, एक गडी बाद सानी गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला आपण जरूर बघतायत. नवीन फलंदाज शुभम म्हात्रे नंबर 3 वरती खेळण्यासाठी, 1 डाऊन साठी खेळण्यासाठी उपस्थित झालेत. स्ट्रायकेट वरती संतोष. या पुढचा बॉल चांगला फटका आहे. बॉल चाललाय मैदानाच्या दिशेने आणि पाहता पाहता जर पाहिलं तर बॉलने ओलांडलेली आहे सीमा. या बॉलवरती मिळतील धावा 4. संतोषच्या बॅटमधून आलेला हा धमाका चौकार. त्यात 25 धावा फटकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग झाले, स्वतःला फिरवलं गेलं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होताना दिसत नाहीये. हा बॉल डॉटच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झालेत नंबर 3च्या षटकातील आतापर्यंत 4 आणि धावा फटकावरती स्थिरवला जातात, ते म्हणजे 25च्या घरामध्ये. पहिल्या डावाचा खेळ आपण जरूर बघताय. सेमीफायनलची मॅच. फटका इथे चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक म्हणून राहतील. बॉल चालला मैदानाच्या दिशेने. इट्स आउट ऑफ दी पार्क. ह्यूज षटकार. संतोषच्या बॅट मधून आलेला आणखीन एक धमाका. 6 धावा. संख्या धावफटकावरती 31च्या घरामध्ये. क्या बात आहे. संतोष ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग करत असताना
पहिल्या डावातील शेवटचा बॉल त्यावरती केले आक्रमण. यश बंटीने सोडलाय झेल. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी जर पाहिले गेले तर 2 धावा देखील कंप्लीट केलेल्या आहेत. जबरदस्त कामगिरी आणि या 2 धावाने साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फडकावरती 33 आणि BVA चॅम्पियन संघाला करावे लागतील 34 धावा. ही मॅच जर जिंकायची असेल, जर फायनल मध्ये थेट प्रवेश करायचा असेल तर 18 बॉल मध्ये 34 धावा कराव्याच लागतील टीम BVA चॅम्पियन्स टीम साठी. परंतु कौतुक करावं लागेल, जबरदस्त कामगिरी. शेवटच्या मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये संतोषची कामगिरी दमदार राहिलेली आहे आणि संतोषने देखील जर पाहिलं गेलं तर त्याला ठाऊक आहे या जर चॅम्पियन्स ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं असेल तर निश्चित स्वरूपात ही मॅच मध्ये खेळणं फार महत्वाची गोष्ट राहील आणि त्यांनी करून दाखवलंय. धावा धावफटक्यावर जाऊन पोहोचतायत 33-34 धावेचं समीकरण. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत, ऐकत आहात एक दमदार क्रीडा स्पर्धा रायझिंग स्पोर्ट जुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषक 2025. 2 आघाडीचे फलंदाज एका बाजूला निशान म्हात्रे असतील या संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिले तर या संघाचे ऑलराऊंडर यश बंटी यांना आपण जरूर बघतायत. धावा होतील का चेस हे पाहणं महत्वाचं राहील की प्रतिस्पर्धी डिफेंड करतील. 34 धावेचं लक्ष या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये असेल. 34 धावेचं लक्ष साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र संघ नेहमीच NCA अधिकृत चांगला संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. आजच्या दिवसात वाटते 10 संघ होते NCAच्या माध्यमातून आणि त्याच 10 संघातील हे 2 संघ पुढे येताना दिसते. कुठला संघ असेल फायनलिस्ट ठरला जाईल हे पाहणं महत्वाचं राहील. गावदी वाकीबडा संघ रायझिंग स्पोर्ट्स, साईड स्पोर्ट चंद्रबडा, नौकर संघ BVA संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. जॉली बॉईज, त्यानंतर चिंबरा बॉईज अँड ॲक्शन स्पोर्ट आणि त्यानंतर पतू पॅकर्स हे 10 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर खेळताना दिसले आणि 2च संघ पुढे येताना दिसले. एका बाजूला BVA चॅम्पियन्स आता मात्र बॅटिंग करत असताना आणि फिल्डिंग करत असताना साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र. नेहमीच ज्या वेळेला साने गुरुजी स्पोर्ट एखादी स्पर्धा खेळतो NCAच्या माध्यमातून तर पहिलं षटक नो डाऊट अबाउट इट सनीच्याच हातामध्ये दिलं जाते कारण की सनी एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत.
आणि या संघाचे एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून आपण त्यांना सातत्याने पाहिलेलं आहे. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. स्ट्राईक वरती निशाण मात्रे असतील, बॉलिंग ट्रॅक वरती सनी तयार झालेत आणि नॉन स्ट्राईक वरती यश बंटी. पहिला बॉल, सुंदर फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी दर्पण मात्र बॉलला उचलून फेकी होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालवलेला आहे, धोक्यात धाव आहे, परंतु या ठिकाणी एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. प्रत्येक धाव ही महत्वाची असेल. आपण पहिल्या डावात पाहिलं, पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, त्यानंतर मला वाटते मिस फिल्डिंग झाली, ती म्हणजे लॉंग ऑफला तो चौकार सुटला. कुठून तरी तिकडून दबाव आला जेबीवरती, जेबीने 10 धावा खर्च केल्या, याच्या षटकामध्ये 10 आल्या आणि शैलेच्या षटकामध्ये थोडंसं महागर षटक 13 धावा. त्याच कारणाचं जर पाहिलं तर 33 झालं होतं. 34चं समीकरण आहे. पहिल्या बॉलवरती एक धाव या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. यश वरती आता मात्र दामोदर असेल या संपूर्ण मॅचचा कारिगिरी. एक हार्डी टफ फलंदाज आहेत यश. लेग कट होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल कट केल्या बॉलला गलीमधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एकच धाव पुन्हा एकदा या बॉलवरती प्राप्त केली जाईल. सनीला माहित आहे वीक पॉइंट या फलंदाजाचा कुठला असावा आणि त्याच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. जरूर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा कट होणारा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. या बॉलवरती देखील एक धाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2च्या घरामध्ये. नंबर 1चं षटक आपण जरूर बघतायत आणि आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत. चांगली फील्ड सेटअप केले जरूर स्थानिक गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाच्या माध्यमातून. ऑफस्टिकच्या बाहेर सफल झाले, सुंदर फटका सजवलाय. हार्दिक आहेत या संघाचे एक सेफ हँड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कॅचेस विन द मॅचेस पकडलेली आहे पहिली जेल. हार्दिकने सुंदररित्या आपण बघू शकतायत आणि पहिला धक्का BVA चॅम्पियन्स टीमला लगावला जातोय. निशान मात्रे बॅक टू दी पवेलियन. जरूर BVA चॅम्पियन्स संघाला लगवल्या गेल्या धावसंख्या 2 असताना, परंतु आणखीन एक धडाकेबाद फलंदाज जबरदस्त कामगिरी नेहमीच विनीतच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. आता मात्र संघाला गरज असताना विनीत धावून येईल का हे पाहणं महत्वाचं राहील. 3 चेंडू फेकून झालेस. कलात्मक गोलंदाजी सनी ऑफस्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा सफल झाले. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती एक चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. 2 क्षेत्ररक्षकाला भेदत असताना बॉलने सीमारेषा ओलांडले. या बॉलवरती मिळतील धावा 4. विनीत भुरकुंडच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार. बॅटच्या कदाचित स्टिकरवरती हा बॉल लागला असावा आणि ते दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्वतः यष्टीरक्षक चेंडू मागे पोहोचतायत. या बॉलवरती जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट केलेली आहे, ती म्हणजे विनीतच्या माध्यमातून एकेरी दामडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आता मात्र 7 या धावसंख्येवरती 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. सनीचं कौतुक करावं लागेल. एक धक्का त्याने मात्र जर पाहिलं तर दिल्या आहे प्रतिस्पर्धी संघाला, तो म्हणजे निचांच्या स्वरूपात. प्रतिमेजी भोईर साहेबांचं कौतुक करावं लागेल. त्यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफीज आपण जरूर बघतायत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 20,000 रुपये आणि आजच्या फायनल डे साठी लाईव्हची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. त्यांचे आम्ही खूप खूप आभार जरूर व्यक्त करतोय. त्यांचे देखील एक दिलखुलास दिलदार व्यक्तिमत्व. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल फटका आहे क्लास, परंतु धावा मिळणार नाही आहेत. थेट त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाला निवडले. चांगला झेल आणि आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. एक विकेट टेकर गोलंदाजाने सनीच्या खात्यामध्ये जाईल विकेट. फलंदाज होतील बाद. यशला परतावं लागते डगआउटच्या दिशेने.
पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 34चं लक्ष होतं. 7 धावा कंप्लीट केल्यात. समीश मोरे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 12 चेंडू आणि 27 धाव्यांचं समीकरण. 12 चेंडू आणि 27 धावा ही मॅच जिंकण्यासाठी टीम BVA चॅम्पियन संघाला जरूर इथून देखील लक्ष पाहायला मिळतोय. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आजचा अंतिम आणि शेवटचा दिवस. फायनल डे, संडे फन डे. कालच्या दिवसात पतू पॅकर्स अंकुशमती दत्ताली जुचंद्र संघाला आपण जरूर पाहिलं गेलं. या परिसरातील एक बलाढ्य संघ, एक गावचा फॉर्मॅट नेहमीच चांगलं क्रिकेट ते खेळत आलेत आणि कालच्या दिवसात त्या संघाला आपण पाहिलं. नंबर 2च्या षटकामध्ये आपण बघतायत पंकज. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आणि या ठिकाणी जर पाहिले तर पहिल्याच बॉलवरती अवंतरच्या माध्यमातून एक धाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1च्या माध्यमातून, ती म्हणजेच 8 धावा. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. क्रिकेट आहे, कोणी सांगू शकत नाही आहेत. अनिश्चितने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. षटकातील पहिला चेंडू घेऊन स्ट्राईक वरती विनीत. पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पिचिंग केला गेलाय. वारंवार ऑफस्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग केले गेले आहेत आणि नेहमीच चांगला फिटनेस मेंटेन करत असताना आपण पाहिले गेले ते म्हणजेच पंकज यांना. चांगल्या पदावर ते कार्यरत आहेत. धावा फटकावरती जाऊन पोहोचतायत ते म्हणजेच 1च्या माध्यमातून 9 धावा. 34चं लक्ष होतं. 9 आतापर्यंत झाल्यात. विनीत भुरकुंड आणि दर्शन हे दोन फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 25 धावा. मॅचचं समीकरण आता मात्र बदलत चाललंय. 12 मध्ये 25. 12-25 स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस. हा बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकला होता. अगदी जर पाहिलं तर समोरून फिरवलेला बॉल होता आणि सर्व विकेट किपर शुभम म्हात्रेच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय. हा बॉल डॉट. सेमीफायनलच्या मॅच मध्ये प्रत्येक बॉलवरती चुरस निर्माण पाहायला मिळेल का हे पाहणं महत्वाचं राहील. दोन्ही संघाला माहिती आहे ही स्पर्धा, ही मॅच जिंकणं किती महत्वाचं राहील. नो डाऊट अबाउट इट. ही जर मॅच जिंकला तर एक ट्रॉफी लागू असेल, किंग ट्रॉफी आपण जरूर बघतायत. मात्र बघा स्पोर्ट्स शॉप मधून या संपूर्ण ट्रॉफीज आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर शपथ झाले. फटका मिस टायमिंग आहे. संतोष आहे त्या ठिकाणी ज्याने पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी केली आणि याही ठिकाणी जर पाहिजे तर चांगला झेल संतोषच्या माध्यमातून टिपण्यात आलाय. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये BVA चॅम्पियन्स टीमला लगावला जातोय. विनीत भुरकुंड बॅक टू द पवेलियन. म्हात्रेचं देखील नाव घेतलं जाईल. बोलो तयार. पहिला बॉल या ठिकाणी जर बघायला खेळत असताना हा बॉल जर पाहिजे डिटेन स्पॉट चांगल्या टप्प्यावरती हाताळला होता. खोलवर टप्प्याचा बॉल होता. हा बॉल देखील डॉटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पंकजने पहिला 2 बॉल वाईट टाकले, त्यानंतर डॉट बॉल, पुन्हा एकदा विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. म्हणजे 3 चेंडू फेकून झाले. धावा फटकावरती 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचतायत. 9 चेंडू आणि 25 धावा हे मॅचचं समीकरण. समीक्ष मोरे डिजिटल स्कोरर म्हणून आपण त्यांना जरूर बघतायत. कॅमेरामॅन आपले पाहायला मिळतात ते म्हणजेच दिलीप भोईर. ही GTC ची टीम आहे या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये. ओहो काय घडले, काय घडले. विकेट जाईल. आणखीन एक धक्का लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावचीतच्या माध्यमातून आणखीन एक फलंदाज परतावा लागेल. BVA चॅम्पियन्स टीमला हा लगवलेला 4था धक्का ओमकारला परतावा लागेल. डगआउटच्या दिशेने विकेट डाऊन.
गमवलेत BVA चॅम्पियन्स संघाने 8 चेंडू आणि आता मात्र 25 धावांचं समीकरण. 8 बॉल 25. कुठेतरी जर असं वाटलं गेलं की BVA चॅम्पियन्स संघ एक बलाढ्य आहे, या धावा चेस करू शकतोय, परंतु कुठेतरी दबावाखाली खेळताना दिसला. निशांची विकेट गेली, त्यानंतर दबाव प्रेशर बनत गेला आणि त्यानंतर सनीची चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर पंकजने देखील या षटकामध्ये प्रभावित कामगिरी केलेली आहे. पुढचा बॉल या ठिकाणी ऑन साइडला पहिलाच बॉल शैलीच्या बॅटमधून निघून चाललाय, तो म्हणजेच वाईडिश लॉंगरना. या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न वेगाने चालवला आणि 2 धावा रोखू शकत नाही. या 2 धावांच्या संघाची धावसंख्येत धावसंख्येतून पोहोचते धाव फटकावरती, ती म्हणजेच 11 धावा. 7 बॉल 23चं समीकरण. हा बॉल फार महत्वाचा आहे या मॅच मध्ये. हॅलो बोला, अजून आला करतो 5 मिनिटात 5 वाजून 44 मिनिटं झालेत मित्रांनो. थोडंसं क्विक फास्ट लवकर खेळा. यानंतर देखील एक फायनलचा मॅच आपल्याला कंप्लीट करायचा आहे. दत्तालीच्या विपक्षात कुठला संघ असेल हे पाहणं महत्वाचं राहील. स्थानिक ऊर्जा स्पोर्ट की BVA चॅम्पियन्स. स्टेप आउट झाले, फुल टच बॉल होता स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, परंतु नशिबाची साथ मित्र म्हणेन स्थानिक ऊर्जा स्पोर्ट जुचंद्र संघावरती आहे. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बॉल कुठेतरी पडल्यानंतर वळण घेत असताना आपण पाहिलं 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा, 6 चेंडूत आता मात्र 21 धावा. ही मॅच जिंकण्यासाठी टीम BVA चॅम्पियन्स संघाला 6 बॉल 21 दर्शन आहे. त्या धावा होऊ शकतात. काय घडेल काय बिघडेल आपण ऐकणार आहोत. डीजे युवराजच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. पाण्याची व्यवस्था कमिटी मेंबर्स मैदानाच्या आतमध्ये करायची आहेत आणि त्यानंतर येणार आहोत पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातील सेमीफायनलचा मॅच अगदी रंगतोय. 6 बॉल 21चं समीकरण. दर्शन आहेत नेहमी चर्चेत राहिलेले खेळाडू म्हणून दर्शन यांच्याकडे पाहिलं जाते. आता मात्र मोठे फटके खेळणं अपेक्षित राहील, परंतु प्रतिस्पर्धी संघाचे एक वेगवान गोलंदाज अर्थातच दर्पण मात्रे आता मात्र जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती नंबर 3च्या षटकामध्ये सज्ज झालेत. दर्पण टू दर्शन आता मात्र ही फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. येणारे बॉल 6 चेंडूत 21 धावेचं समीकरण. पहिला बॉल कुठेतरी रनअप मध्ये बिघाड झाला आणि पंचांनी लगेच इशारा केला हा बॉल डेट. पण ज्या वेळेला आपला रनअप चुकतो त्या वेळेला थांबणं फार महत्वाची गोष्ट असते. अशा वेळेला जर आपण चुकून एखादा नो बॉल किंवा वाईड बॉल टाकतो मॅच मध्ये काहीतरी नवीन चित्र निर्माण होतं आणि तेच आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये दर्पणच्या माध्यमातून. 6-21. पहिला बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि पाहता पाहता एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालवला आहे. 2 धावा देखील कंप्लीट झालाय आणि पाहता पाहता फेकी वाईडी झाली होती, परंतु धाव कुठल्याही प्रकारचा घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. 2 धाव मायनस केल्या जातील. आता मात्र 5 बॉल 19 धाव्यांचे समीकरण पहा. आता क्लायमेट देखील पडताना दिसते, परंतु ताकदीने आता मात्र फटके तुम्हाला मैदानाच्या बाहेर फेकावे लागतील. 2 बॉल मध्ये 4 धावा शैलेशने केल्यात आणि आता मात्र पहिल्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. म्हणजे दर्शनने 15 धावा फटकावरती 4 गडी बाद. 34चा पाठलाग करत असताना आतापर्यंत थोडंसं बॅकफुटला जाणवलं, परंतु कधी फ्रंटफुटला येऊ शकतो. 5-19 बॉल तयार. हा बॉल फुलटोस होता, मिस केलाय. बॉल चालला मागे, शॉट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालेला आहे. एक धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर विकेट जात असताना आणखीन एक धक्का. BVA चॅम्पियन्स टीमला विकेट.
जाईल पाहणं महत्वाचं राहील. क्लायमेट देखील डाऊन झाले. जेबी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर येताना दिसत आहे जयेश भुरकून, परंतु स्ट्राईक एंड वरती दर्शनला आपण जरूर बघतायत. 4-18 हा फार महत्वाचा बॉल आहे. हा बॉल फार महत्वाचा आहे. शुभमने जर बॉल पकडला नसता तर या बॉलवरती कदाचित 5 धावा मिळाल्या असत्या, परंतु बॉल कुठेतरी पकडलेला आहे. या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर एक धाव अवंतरच्या माध्यमातून प्राप्त केली जाते. इकडे धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 17 आहे धावसंख्येवरती. पहा आतापर्यंत 14 चेंडू तुम्ही 17 केल्यात, आता 4 चेंडू 17 करायचे आहेत. ओव्हरची विकेटने याही बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. दर्शन बीट झालेत. आता मित्रमंडळ मॅच वरती पूर्णपूर पकड बनवून ठेवलेला संघ अर्थातच साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आहे. चेंडू फेकून झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3, परंतु कधीही काहीही होऊ शकतं, कारण की क्रिकेटमध्ये जिद्द असली, चिकाटी असली तर कुठल्याही क्षणाला मॅच जिंकू शकतो. दर्पण तू दर्शन 3 बॉल 17. ओहो फटका आलाय. लाजवाब बॉलवर मिळतील 6 धावा. जबरदस्त टायमिंग. मॅच वरती पलटवार केला जाईल का? 2 चेंडू 11 धाव्यांचं समीकरण. 2 मध्ये 11. सुंदर टायमिंग साधलं गेलं. काही होऊ शकते. तुमच्यामध्ये जिद्द, चिकाटी, मेहनत जर असेल तर या धावा आता देखील होतील. 2 चेंडू 11 धावा. क्या बात आहे. 2 बॉल 11. हा बॉल वाईट. मॅच मध्ये पुनरागमन केलेलं आहे. आता दोन्ही डगआउट्स मध्ये शांतता निर्माण झालेली आहे. 2 बॉल आता मात्र 10. एखादा या बॉलवरती मोठा फटका चौकार जरी आला तरी शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाईल. 1 बॉल 6 ची मॅच होईल, परंतु काय घडेल? एखादा डॉट बॉल जर आला तर पुनरागमन टीम साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्रच्या माध्यमातून केलं जाईल. दडपणामधून दबावामधून बाहेर काढणारा फटका दर्शनच्या बॅटमध्ये यापूर्वी आपण पाहिलेला आहे. 2 चेंडू आता मात्र 10 धावेचं समीकरण. दोन्ही टीमच्या चेहऱ्यावरती आता मात्र जर पाहिलं तर वेगळीच हावभावना पाहू शकता आपण. हा बॉल फुलटोस. हा बॉल असेल नो, परंतु हार्दिकने चांगला झेल घेतला. मी हार्दिकचं देखील कौतुक करेल, कारण की असा झेल घेणं अशक्य नाही आहे मित्रांनो, परंतु चांगला झेल. हार्दिकची झेल आवडली असेल तर हार्दिकच्या झेलसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. जबरदस्त कॅच हार्दिकच्या माध्यमातून. एकदम कडक कॅच पाहायला मिळाला. कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील होऊ शकला असता. हा बॉल नो. आता मात्र मिळतील या ठिकाणी 2 धावा. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. 2 चेंडू 7 धावा. फ्री हिट देखील आहे. कोण जिंकेल? BVA चॅम्पियन संघ पुढे जाईल का? तर दुसऱ्या बाजूला साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र. हा पहा फुलटस बॉल ऑन साइडला डिप्ट विकेटला बॉलला वडवलं होतं. एका हातात झेल हार्दिकने घेतला. जबरदस्त कॅच होती आणि हार्दिकला या संघामधून खेळत असताना नेहमीच एक बेस्ट कॅचर म्हणून त्यांनी ओळख मिळालेली आहे. 2 चेंडू 7 धावा. दर्शनने जर मॅच जिंकवला तर JTC लाईव्हच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. परंतु आता BVA चॅम्पियन्स देखील संघ, जो संघ बसला होता तो संघ आता मात्र उभा राहिला आहे. इथे तिथे फिरताना दिसतोय, कारण की त्यांना देखील माहित आहे मॅच फार महत्वाची आहे. दर्पणवरती प्रेशर जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बॉल मध्ये आता मात्र जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 7 धावेंचं समीकरण. हा बॉल फार महत्वाचा. या बॉलवरती षटकार आला, सिंगल आली, शेवटच्या बॉलवरती मॅच जाईल. या बॉलवरती डॉट बॉल आला तर मात्र दबाव प्रेशर मध्ये जाणवला जाईल बॅटिंग करणारा संघ. दर्शन आहेत 5 बॉल मध्ये 11 धावा दर्शनने केल्यात. 2 चेंडू 7 धावेंचं समीकरण. सेमीफायनल कसं असावी तर या 2 टीम सारखी असावी. 2 चेंडू 7 धावेचं समीकरण. गोलंदाज तयार. 2-7. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हार्दिक बॉलला कलेक्ट करत असताना फेकी होईल. तत्पूर्वी 2 धावेचा प्रयत्न चालवलेला आहे. 2 धाव कंप्लीट केलेल्या आहेत. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाताना दिसते. एका बॉल मध्ये आता मात्र 5 करायचे आहेत. दर्शनच्या बॅट मधून एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? आता मात्र जे बसलेले प्रेक्षक होते ते उभे राहिलेत. 1 बॉल 5 धावेचं समीकरण.
अप्रतिम मॅच पाहायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून. मॅच कुठे होता, मॅच कुठे आला, जबरदस्त कामगिरी. क्रिकेट आहे. दोन्ही संघाला आता संधी असेल, ज्याप्रमाणे BVA टीम त्याचबरोबर स्थानिक ऊर्जा स्पोर्ट्स सन्माननीय शहर प्रमुख किरणजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज दोन्ही टीम्सला देण्यात येईल. महत्वाची लढत आहे आणि या महत्वाच्या लढतीमध्ये मान्यवरांना देखील माहित आहे प्रोत्साहित एखाद्या संघाला कसं करावं ते याप्रमाणे. 1 बॉल 5 धावेचं समीकरण, पैसा वसूल मॅच आणि प्रेक्षक देखील आज म्हणाले असतील आज मंचावरती आपण मॅच पाहण्यासाठी आलोय तर आपला देखील पैसा वसूल झालाय. 1 बॉल 5. एका बाजूला जर पाहिलं तर संघ पाहायला पडतो BVA चॅम्पियन्स, दुसऱ्या बाजूला स्थानिक ऊर्जा स्पोर्ट जुचंद्र. 1 बॉल 5. दर्शन एखादा मोठा फटका खेळून मॅच जिंकून देतील का दर्पण म्हात्रे त्यांचा दरारा कायम टीम स्थानिक ऊर्जा स्पोर्ट मध्ये आहे आणि तशा प्रकारचा एखादा सरप्राईज डिलिव्हरी चेंडू टाकतील. एका बॉल मध्ये 5 धावेचं समीकरण. कालच्या दिवसात या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात झाली. आजचा सेमीफायनलचा दिवस आपण जरूर पाहत आहेत. एक बॉल 5. BVA चॅम्पियन्स टाळा वाजवते ही मॅच जिंकण्यासाठी. जो जिंकेल त्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज किरणजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून. हा बॉल फुल टॉस आहे, फटका फसलाय, मिस टायमिंग झालाय आणि या बॉल वरती काय घडलंय जरूर किती धावा मिळतील, 4 जरी मिळला तरी कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. परंतु मॅच जबरदस्त पाहायला मिळाला दोन्ही टीमच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम स्थानिक ऊर्जा स्पोर्ट जुचंद्र. आणि दर्शन जी खेळ आवडले असेल तर दर्शनसाठी देखील टाळा होणं अपेक्षित राहतील. दर्शनने देखील चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे आणि ही मॅच वरती पलटवार केलाय टीम स्थानिक ऊर्जा स्पोर्ट जुचंद्रने. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. जुचंद्र टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असतात तर प्लीज या. पतू पॅकर्स अंकुशपुती दत्ताली जुचंद्र संघाचे कॅप्टन त्वरित आमच्यापर्यंत पाठवायचे आहेत प्लीज, आम्ही रिक्वेस्ट करतोय. हे जितेश पाटील बंडू टीमचे कॅप्टन उपस्थित जर असतील तर त्वरित आमच्यापर्यंत पाठवायचे आहेत. यस कल्पेश बंटी थोडंसं धावत आहे क्विक फास्ट. आणि स्थानिक ऊर्जा स्पोर्ट जुचंद्र आपण देखील या ठिकाणी पोहोचायचं आहे कॅप्टन सहित आणि या मॅचचा वाढत मॅच